जोगर्स पार्क, जोगर्स पार्क। ये जोगर्स पार्क सर। नमस्ते। नमस्कार। हम भी आपके साथ वॉलीबॉल खेलने आ रहे हैं। नरेश मस्की जी को हम पवार साहब नमस्कार। मनोज गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग साहब है। बढ़िया है। आप इतना करते हैं तो बढ़िया ही रहेंगे लाठी क्लब वाले। ये हमारे निशानी धनुष बाण है। 20 तारीख को पहले मतदान फिर जलपान, ठीक है ना। मोदी जी का निशानी धनुष बाण है। अपने ठाणे लोकेश मस्के साहब है, नेता साहब है, बेटा जी है, गीता जी। चलो अच्छा, गीता जी को तो हम बहुत पुराने सारी है। बस पर हम लोग देखो विनती करना हमारा काम है। आके मांगेंगे नहीं तो आप कैसे देंगे, ऐसी बात है। इसलिए धनुष्यबाण है, निशानी धनुष्यबाण है। भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपी आणि मनसे महायुतीच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी मला या ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या विभाग स्थानिक आमदार प्रताप सरनाईक असेल, गीता जैन असतील, त्याचबरोबर नरेंद्र मेहता असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत दिल्ली केंद्रीय विषयांवरचे जे काही प्रश्न अडगळीत असतील किंवा ते झाले नसतील, पूर्ण झालेले नसतील, तर त्याचा पाठपुरावा करून केंद्र शासनामार्फत नक्कीच ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। सर, प्रचार रॅली दरम्यान तुम्ही तरुण वर्ग जो आहे, जो नवीन मतदार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार का? तरुण वर्ग नक्कीच आज जॉगर्स पार्क आणि या सगळ्या गोष्टींमधून आम्ही तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। अनेक कॉलेजेसवरती सुद्धा आमच्या युवा सेना आणि यूथ ऑर्गनायझेशनचे सर्व विद्यार्थी परिषद असेल, भारतीय जनता युवा मोर्चा असेल, यांच्यामार्फत सुद्धा आम्ही संपर्क साधतो आणि जी उदासीनता आहे त्यांच्यामध्ये मतदानाच्या बाबतीत ती नक्की दूर करण्याचा आम्ही प्रयत्न। सर, मीरा भाईंदरमधील समस्यांबाबत तुमचं काय विजन आहे? मीरा भाईंदरच्या समस्या सोडवण्याकरता स्थानिक आमदार हे समर्थ आहेत। फक्त केंद्र शासन आणि या संबंधात काही विषय असतील, काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि स्थानिक नगरसेवक आहेत आणि ही तिन्ही मंडळी या ठिकाणी खूप चांगलं काम करत असतात आणि आपण पाहताय पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नांनी प्रताप सरनाईक साहेब असतील, गीता जैन असतील, यांनी प्रचंड असा निधी या मीरा भाईंदरमध्ये आणलेला आहे आणि मीरा भाईंदरचा कायापालट या ठिकाणी झालं। मी या ठिकाणची जी काही गार्डन्स पाहतोय खूप चांगली नीटनेटकी आहेत, चांगली मेंटेन आहेत, असं फार कमी ठिकाणी हे पाहायला मिळतं। पण खूप चांगला विषय व चांगल्या पद्धतीने समस्या सोडवण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला। सर, उत्तनच्या घनकचऱ्याबद्दल तिथे स्थानिक लोक समस्या आहे, त्यांना दुर्गंधी येते, त्याबद्दल तुमचं काय विचार आहे? ती दुर्गंधी येणार नाही आणि नवीन डम्पिंग ग्राउंड या संबंधात स्थानिक आमदारांनी या सगळ्यांच्या संदर्भात चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। सर, शिवसेनेचा गड मानला जातो, शिंदे सरांचा शिवसेना गड मानली जाते, त्यात आता वेळ कमी आहे, तर तुम्ही कशा प्रकारे लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत रॅलीज असतील, या तुम्ही पाहताय जॉगर्स पार्कमध्ये सुद्धा आम्ही लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो। मुळात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय ही आमची महायुती आहे आणि आम्ही फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाही। आमच्याकडे कार्यकर्त्यांचा संच आहे
24/7 ही आमची लोक काम करत असतात. निवडणुकीपूर्वी आम्ही मर्यादित नसतो, त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती लोकांपर्यंत पोहोचतो.